मला सुख हवंय. मला म्हणजे कोणाला, आणि हवं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हवं म्हणजे हाव. आपली हाव सतत आणखीन हवं, आणखीन हवं, हे हवं हवं चालूच असतं आपलं. आणि त्या मला आणि हवं मध्ये सुख अडकलेलं आहे. मला सुख हवं, मला आणि हवं ह्याच्यामध्ये सुख अडकून बसलेलं आहे. त्या सुखाला बाहेर काढायचं आहे आपल्याला. ते कसं बाहेर काढायचं ते आपण आता सगळं बघणार आहोत. की मला आणि हवं ह्याच्यामध्ये सुखाला सुख बिचारं अडकलेलं आहे. ते त्याला बाहेर काढायचं आहे आपल्याला. ते कसं काढायचं ते आपण बघूया. मागच्या वेळेला मी सांगितलं की मला ह्या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा तीन गोष्टी येतात त्याच्यामध्ये. एक शरीर येतं, मन येतं आणि जीव येतो, किंवा आपण आत्मतत्व म्हणूया. ते जीवबद्दल मी नंतर बोलेन, कारण जीव हा शब्द जरा समजायला कठीण आहे, तो आपण नंतर घेऊ. पण एवढं नक्की कळतं आहे की मी म्हणजे शरीर, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझं जीवतत्व किंवा आत्मतत्व. तर ह्या तिन्हीला सुख हवं आहे. मला हवं आहे म्हणजे या तिन्हीला सुख हवं आहे, हे नीट समजून घ्यायचं आपण. कारण बहुतेक ठिकाणी शरीराला महत्त्व दिलं जात नाही आणि फक्त जीवाचं सुख म्हणजे आत्मसुख ह्यालाच महत्त्व दिलं जातं. पण सद्गुरूंनी क्लिअर केलं की मला म्हटलं की तिन्ही गोष्टी आल्या. आणि सद्गुरूंनी हे पण सांगितलं की हे जे आत्मतत्व आहे हे सूक्ष्म रूपाने म्हणजे मन रूपाने नांदतंय, आणि तेच आत्मतत्व पुन्हा स्थूल रूपाने म्हणजे शरीर रूपाने नांदते. म्हणून आत्मतत्वाचं सूक्ष्म रूप म्हणजे मन, आणि स्थूल रूप म्हणजे शरीर, आणि दिव्य रूप म्हणजे आत्मतत्व, आत्मशक्ती. तर या तिन्हीला सुख जेव्हा मिळेल तेव्हा आपण खरे सुखी होऊ. सद्गुरू खूप प्रॅक्टिकल आहेत, म्हणून सद्गुरूंनी तिघांनाही सुख पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, शरीराला सुख पाहिजे म्हणजे शरीराला सुख सोयी पाहिजे. सुख ह्या शब्दाचा अर्थ शरीराच्या अपेक्षेमध्ये सुख सोयी असा असतो. मनाला सुख पाहिजे म्हणजे मनाला स्वास्थ्य पाहिजे असतं, मनाला शांती पाहिजे असते, त्या दृष्टीने मनाला सुख पाहिजे असतं. आणि तिसरं जे सांगितलं की जीवाला सुख पाहिजे म्हणजे ते खरं आत्मसुख ज्याला म्हणतो, जे खरं सुख तिथेच आहे फक्त. ते आत्मसुख आपल्या जीवाला कसं मिळेल ह्या तिसरा प्रश्न प्रांत झाला, तो आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत. तर मागच्या वेळेला आपण ह्या तीन गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर आपण शरीराचं आपण सुरू केलं. पहिलं, शरीराला सुखसोयी पाहिजे म्हणजे काय पाहिजे की बेसिक नीड्स पाहिजे. कारण बेसिक नीड्स सगळ्यांना पाहिजे, त्याच्याशिवाय काही उपयोग नाही. की ती घरी जर जेवायला मिळत नसेल तर कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही. त्यामुळे पहिलं शरीराची सोय व्हायला पाहिजे. म्हणजे बेसिक नीड्स म्हणजे मिनिमम गरजा ज्या आहेत त्यासुद्धा सद्गुरूंनी क्लिअर केलेल्या आहेत. की नुसत्या अन्न वस्त्र निवारा नसून शिक्षण आणि आरोग्य हे पण सद्गुरूंनी त्याच्यामध्ये घातलं आहे. आणि मी त्याच्यामध्ये अजून एक घातलं म्हणजे जीवनविद्या. म्हणजे बेसिक नीड्स काय आहेत तर अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य आणि जीवनविद्येचं नॉलेज, जीवनविद्येचं शहाणपण. कारण हे जीवनविद्येचं शहाणपण मिळाल्याशिवाय हे सगळ्या गोष्टी मिळणं कठीण आहे. म्हणून मग मी सांगितलं की पैशानी सुखसोयी मिळतात, पैशानी खरं सुख मिळत नाही, पैशानी सुखसोयी मिळतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कम्फर्ट्स ऑफ लाईफ म्हणतो. सुखसोय म्हणजे कम्फर्ट्स ऑफ लाईफ. आणि मनाला स्वास्थ्य म्हणजे मनाला स्वास्थ्य मिळतं, पण ते पुण्याईने मिळतं, हे पण मी मागच्या सांगितलं. पैसा लागतो सुखसोयीसाठी, शरीरासाठी, पुण्य लागतं मनाचं स्वास्थ्य मिळण्यासाठी, आणि सद्गुरू लागतात आत्मसुखासाठी. म्हणून मी मागच्या वेळेला तीन गोष्टी सांगितल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मागच्या वेळेला मी क्लिअर केली होती की सर्व गोष्टीसाठी पुण्य लागतंच परत. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा सगळ्यांना पैसा मिळत नसतो बघा. प्रयत्न करणारे खूप लोक असतात पण सगळ्यांना पैसा मिळत नाही, म्हणून तिथे पुण्याची गरज लागते. मनस्वास्थ्याला पुण्य लागतं, चांगली बायको मिळणं, चांगली मुलं मिळणं, चांगला नवरा मिळणं, चांगले आईवडील मिळणं, या सर्वाला पुन्हा पुण्यच लागतं. आणि आत्मसुखासाठी जे सद्गुरू लागतात ते सद्गुरू मिळण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. पुण्याशिवाय सद्गुरू पण चांगले मिळत नाही.
म्हणजे पुण्य हे कॉमन आहे तिन्ही गोष्टीसाठी. म्हणून पुण्याची कमाई ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपण हळूहळू बघूया सगळंच. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती मला आज ह्यावेळेला सांगायची, मागच्या वेळेला मी सांगितली नव्हती. ती म्हणजे शहाणपणाची गरज पण तिन्हीकडे आहे. शहाणपण, पुण्य आणि शहाणपण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. आपण काय म्हणतो की पुण्य मिळालं की सगळं झालं, असं नाही आहे. पुण्य मिळालं तरी शहाणपण ही गोष्ट वेगळी आहे. आणि सद्गुरूंनी त्याच्यावर ठामपणे सांगितलं की शहाणपणाशिवाय पर्याय नाही. म्हणून पैसा कसा मिळवायचा आणि कसा वापरायचा याला लागतं शहाणपण. कसा मिळवायचा याला पण महत्त्व आहे आणि कसा उपयोग करायचा, त्याचा उपभोग कसा घ्यायचा याला पण शहाणपण लागतं. मनस्वास्थ्य म्हणजे चांगलं बायको मिळाली, चांगले आईवडील मिळाले, चांगली मुलं मिळाली तरी ती टिकवण्यासाठी शहाणपण लागतं. खरं सांगतो, चांगली मुलं मिळाली पण तिला टिकवली पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. नाही तर मुलं बिघडायला वेळ लागत नाही. घरीच जर संस्कार मिळाले नाही मुलांना, म्हणून संस्काराचं महत्त्व सद्गुरूंनी खूप सांगितलेलं आहे. मुलांना लहानपणी चांगले संस्कार मिळाले पाहिजे आणि ते कुठून मिळणार? घरूनच मिळणार, लक्षात ठेवा. म्हणून पहिले घरामधनं आईवडिलांनी मुलाला संस्कार चांगले दिले पाहिजे. म्हणजे काय की नुसतं पुण्य असून चांगली मुलं मिळतील पण त्यांना घडवण्यामध्ये शहाणपण लागतं. पटतंय की नाही? म्हणून आई वडिलांनी कसं वागायचं घरी याला खूप महत्त्व आहे. संस्कार जे म्हणतो ना ते काय फक्त बाहेरून येत नाही किंवा बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवून नाही मिळत. बालसंस्कार केंद्रामध्ये संस्कार आपण देतो पण घरी येऊन दुसरे संस्कार मिळाले तर प्रॉब्लेम. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आई वडील पण या जीवन विद्येमध्ये. पण आपण मुलांना संस्कार देतो पण ते किती देणार? पण घरी जे आई वडील संस्कार देतात त्याला पण खूप महत्त्व आहे. आई वडील कसे वागतात ते मुलं पाहत असतात आणि त्याच्यातनं शिकत असतात, त्यांच्यावर संस्कार होत असतात. म्हणून आई वडिलांनी घरी वागताना खूप सावध राहिलं पाहिजे. कारण मुलं पाहत असतात आपलं वर्तन, आपण काय करतो. आई वडीलच जर भांडायला लागले तर मुलांना कठीण जातं जगणं. कारण आई वडीलच भांडतात तर जाणार कोणाकडे मी? कारण शेवटी मुलांना आधार लागतो, लक्षात ठेवा. माझ्याकडे काही लोक येतात आणि म्हणतात की माझी मुलगी प्रेम करते कोणावर, काय करते. एकदा मी त्या मुलीशी बोललो तेव्हा मला एक गोष्ट कळून चुकली की घरी जर आधार मिळाला नाही ना, आई वडिलांचा आधार जर घरी नसेल तर मुलं बाहेर शोधतात, हे लक्षात ठेवा. म्हणून घरी संस्कार आपलं बॉन्डिंग मुलांशी खूप महत्त्वाचं आहे. मुलांशी जर बॉन्डिंग नसेल ना तर मुलं बाहेर शोधतात. कारण प्रत्येकाला आधार पाहिजेच असतो. लहान मुलं असतात त्यांना जर घरून नाही मिळाला आधार तर ती बाहेर शोधतात. आणि बाहेर शोधताना जर चुकीच्या संगतीमध्ये गेले, कारण खांदा द्यायला तयार असतात सगळेजण, पण तो खांदा काय म्हणतात त्याला, चांगला खांदा पाहिजे. तो खांदा जर वाईट मिळाला तर मुलं भरकटली जाऊ शकतात. म्हणून मुलं चांगली मिळणं हे जरी पुण्याने मिळाली तरी त्यांना चांगले संस्कार देऊन त्यांना घडवणं हे पण आईवडिलांचं काम आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यासाठी आईवडिलांनी स्वतःमध्ये काही बंधनं घातली पाहिजे. आईवडील जर नीट वागत नसतील, भांडत असतील तर मुलं कोशामध्ये जातात. मुलांना वाटतं की कोणाकडे जायचं, आई वडील तसेच आहेत. आई वडीलच जर दारू पिऊन घरी यायचे असतील तर मुलांवर संस्कार काय करणार तुम्ही? समजलं ना? म्हणून एक लक्षात ठेवायचं की जरी चांगल्या गोष्टी पुण्याईनी मिळाल्या तरी आपण जर शहाणपण नाही वापरलं तर आपण ते आहे ते सुद्धा गमवू शकतो. माझ्याकडे केवढ्या तरी केसेस आले म्हणून मी सांगतो तुम्हाला की मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. डिप्रेशनमध्ये चांगली मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. का? तर आई वडील नीट वागत नाहीत. काही आई वडील करिअरच्याच मागे धावत असतात, मुलांकडे बघतच नसतात. मग काय होतं, ती दोघी नाही म्हटल्यानंतर हे मुलं आधार शोधतात आणि आधार शोधताना जर वाईट, पुन्हा मी सांगितलं मगाशी, खांदा चांगला मिळणं गरजेचं आहे, नाही तर वांदा. म्हणून मुलांना आपल्या ताब्यात ठेवणं म्हणजे त्यांच्यावर दादागिरी करणं नाही. बॉन्डिंग
बॉन्डिंग. बॉन्डिंग म्हणजे एक चांगला बॉन्ड तयार व्हायला पाहिजे, प्रेमाचा बंध तयार व्हायला पाहिजे. तो जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा मुलं तुमच्याकडे राहतात, तुमचं ऐकतात आणि मुलं मग वाईट मार्गाला जात नाहीत. हा अनुभव मी माझ्या अनुभवातून सांगतो. आमच्या घरामध्ये जे वातावरण होतं, माझ्या वडिलांनी कधीच मला मारलं नाही. माझ्या आई वडिलांनी म्हणजे सद्गुरू आणि माईनी आम्हाला कधीच मारलं नाही. मुलं हातात पट्टी घेतली की हसत जायची. म्हटलं ना आम्हाला कळायचं एवढीच आहे, मारू मारू सगळं हसणार. मग आम्हाला कळायच्या काय दम नाही. पण मारणं हा उपाय नसतो. मुलांना मारून मुलांना कधीच सुधारत नसतं. मुलांना जवळ घेतलं पाहिजे. मुलांना तुम्ही जेवढे जवळ घ्याल ना तेवढे ते जवळ राहतील. आणि मग कंप्लेंट करायला माझ्याकडे येतात की मुलं आमच्याशी नीट वागत नाही, मुलं हे करतात, मुलं ते करतात. तुम्ही मुलांना बिघडवतात. बायको चांगली बायको मिळाली, तिला पण राखणं तुमचं काम आहे, लक्षात ठेवा. शहाणपण तिथे लागतं. म्हणून हे सगळं आहे ना शहाणपणाशिवाय होत नाही. आणि म्हणून जीवनविद्या इज नथिंग बट शहाणपण, लक्षात ठेवा. जीवनविद्या दुसरं काहीच देत नाही आपल्याला, शहाणपण देत असते की कुठे कसं वागायचं हेच आपल्याला शिकवत असते. आणि ते शहाणपण जेव्हा असेल आणि पुण्याई दोन्ही पाहिजे. नुसतं शहाणपण आणि पुण्याई नाही, चालणार नाही. प्रयत्न ते पण पाहिजे, नाही तर पुण्य आहे म्हणून मी बसीन. प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रयत्न, पुण्य, पैसा आणि शहाणपण चारही गोष्टी पाहिजे. पैसा नाही, प्रार्थना. चारही गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, तेवढेच एकमेकावर अवलंबून पण आहेत. कळतंय मी काय म्हणतो ते? प्रयत्न, पुण्य, प्रार्थना आणि शहाणपण चारही गोष्टी पाहिजे. चारही गोष्टी एकमेकावर अवलंबून पण आहेत आणि एकमेकावर वेगळे पण आहेत. फॉर एक्झाम्पल, प्रार्थनेने पुण्य वाढतं, पुण्याईने प्रयत्नाला यश मिळतं, प्रयत्न योग्य दिशेने करण्यासाठी शहाणपण लागतं. म्हणजे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे, लक्षात ठेवा. नाही तर जनरली लोकांना असं वाटतं की मी पुण्य कमवलं, खूप झालं, कार्य केलं, भरपूर कार्य केलं. मी हे सगळं का सांगतोय? सगळ्या अनुभवाने सांगतोय, लोकांचे अनुभव. कार्य केलं, पुण्य भरपूर कमवलं, शहाणपण नाही दाखवलं तर चुकलं, खलास. कारण तुम्हाला व्यवहारामध्ये शहाणपण लागतं. पण हे पण आहे, पुण्याई भरपूर असली की शहाणपण सुद्धा मिळायला लागतं. थोडक्यात काय, सगळ्या गोष्टी एकमेकाशी संबंधित पण आहेत आणि एक्सक्लुझिव्ह पण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पण आहेत. नुसतं पुण्य म्हणजे कार्य केलं आणि पुण्य मिळवलं आणि ऑफिसमध्ये नीट नाही वागलं, शहाणपणाने गेला जॉब तुझा. म्हणून सांगायचा मुद्दा काय की हे जे आपल्याला जे तिन्ही बाजूनी सुख पाहिजे, शरीराला सुख पाहिजे, मनाला पाहिजे आणि जीवाला पाहिजे. तिन्ही ठिकाणी जे पाहिजे ते म्हणजे प्रयत्न, म्हणजे शहाणपण पाहिजे आणि पुण्य पाहिजे. दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुण्य आणि शहाणपण. कारण पुण्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि शहाणपणाशिवाय तुम्ही जगू शकत नाही, लक्षात. म्हणून मला सुख हवंय मध्ये मला या तीन गोष्टी आपल्याला पाहिजे. आता मागच्या वेळेला मी सांगितलं की पैशावर आपण आलो होतो. पैसा सगळ्यात महत्त्वाचा, कारण पैसा नसेल तर काहीच पुढल्या गोष्टी सगळ्या प्रॉब्लेमॅटिकच असतात. बायको पण नीट वागणार नाही तुमची पैसा नसेल तर, मुलं पण हैराण होणार पैसा नसेल तर. कारण हल्ली काय झालं, प्रत्येकाला मोबाईल पाहिजे 80,000चा 60,000चा. मग बिचाऱ्या आईवडिलांकडे पैसा नसला तरी मागतात. माझ्याकडे आले होते, आई मी कष्ट करून काबड करून याला वाढवते आणि आम्हाला म्हणतो मोबाईल पाहिजे. पण लहान मोबाईल नाही, मोठाच पाहिजे. म्हणजे आजकाल मुलांना पण आपल्या आईवडिलांचे कष्ट दिसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. एनिवे, कारण संस्कार नाहीत बरोबर. एनिवे, मला काय सांगायचं आहे की पैसा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, पण पैसा मिळवायचा कसा ह्याच्यावर आपण मागच्या वेळेला बोललो. आणि मी एक गोष्ट सांगितली की पुरेशी संपत्ती ह्याची जी डेफिनेशन सद्गुरूंनी केलेली आहे ती खूप प्रॅक्टिकल केलेली आहे. काय सांगितलं की प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, फॅमिली सांभाळून काम केलं पाहिजे, आरोग्य सांभाळून काम केलं पाहिजे. एवढ्या कंडिशनमध्ये जर तुम्ही काम केलं तर किती पैसे कमवा. पण आता मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही मोठ्या लोकांबद्दल सांगितलं कारण ते खूप पैसे कमवतात, कुठे थांबायचं त्यांना हे सांगितलं. पण लहान लोकांचं काय, असा मला एकाने प्रश्न विचारला. म्हटलं बरोबर आहे, ते पुढल्या वेळेला येणार आहे म्हटलं. आता कारण ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत
ज्यांना पैसे पुरत नाहीत. पुरेशी संपत्ती कोणासाठी? भरपूर संपत्ती आहे, त्यांनी कुठे थांबलं पाहिजे त्यांच्यासाठी पुरेशी संपत्ती. पण ज्यांना संपत्ती पुरतच नाही आहे, ज्यांचे पगार 10,000 15,000 20,000मध्ये काय होणार? हल्लीचं शिक्षण पण होत नाही मुलांचं, आरोग्यासाठी सुद्धा इन्शुरन्स किती महाग आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे जे गरीब आहेत, मिडल क्लास आहेत, त्यांनी काय करावं हा प्रश्न आहे. सद्गुरू त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. सद्गुरू म्हणतात पैसे नसले तरीसुद्धा शॉर्टकट कधीही घ्यायचं नाही. शॉर्टकट जर घेतला तर सद्गुरू म्हणतात नेक कट आहे तो. म्हणून पैसा प्रामाणिकपणेच मिळवायचा तुम्हाला, विधायक काम करूनच मिळवायचे. मग काय करायचं हा प्रश्न आहे ना. मला बाबा 10,000 15,000 रुपये फक्त पगार मिळतो, मी काय करू? मग मी करप्शन करतो, मी नको ते धंदे करतो आणि पैसा कमवायचा प्रयत्न करतो. सद्गुरूंनी त्याच्यासाठी आपल्याला असं सांगितलंय की तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करता आणि कौशल्य, सद्गुरूंनी 7 क सांगितले आपल्याला, याचा संबंध इकडे येतो. तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात लिहिलेला आहे. म्हणजे कोणालाही आपला उत्कर्ष करता येतो, कोणालाही. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, मी तुम्हाला कळेल. आपल्याला एखादा ड्रायव्हर जर आपल्याकडे असेल, तो म्हणतो मला ड्रायव्हर शिवाय काही येत नाही, माझा पगार 16,000 15 16 20च्या वरती जाऊ शकत नाही, तर मी काय करायचं? मी उदाहरण देऊन सांगतो. माणसाने आहे ना इंटरेस्ट घेतला कुठल्याही कामामध्ये, आपण नवीन नवीन काम शिकायचा जर प्रयत्न केला तर माणूस पुढेच जातो. आणि अशी माझ्याकडे केवढी तरी उदाहरणं आहेत. कारण माणूस नेहमी लहान लहान काम करूनच मोठा होत असतो. शैलेश जोशी वडेवाले गाड्या पुसायचा, गाड्या पुसून पैसे मिळवायचं. किती लोअर काम, गाड्या पुसून. आणि त्याच्या मनात तेव्हा आलं होतं की मी आज या गाड्या पुसतो, एक दिवस माझ्याकडे या गाड्या राहतील, असं त्यांनी म्हटलं. हा विचार त्यांनी पकडला. हळूहळू त्यांनी वड्याचं दुकान टाकलं लहानसं, कष्ट करायला सुरुवात केली. वड्याचं दुकान करता 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 आज तो वडेवाले जोशी म्हणून फेमस झाला. आज त्याची केवढी तरी गोष्टी आहेत, केवढे तरी हॉटेल्स त्याची आहेत. आज त्याच्याकडे गाड्यांचा ताफा आहे. ज्या गाड्या तो लहानपणी पुसायचा त्याच्याकडे आज लहानच्या गाड्या आहेत. म्हणून एकीकडे असं म्हटलंय, कोणी लोखंड बनवून ताटा झाला, कोणी चपला बनवून बाटा झाला, कोणी पेट्रोलवर काम करून पेट्रोल पंप काम करून अंबानी बनला. तर आपण सुद्धा होऊ शकतो. हे जर लोक होऊ शकतात तर आपण का नाही? म्हणून कोणालाही, मग तो शिकलेला असू दे नसू दे, प्रत्येकाला मोठं होणं शक्य आहे आणि प्रामाणिकपणे पैसा मिळवून मोठं होणं शक्य आहे. त्याच्यासाठी पाहिजे ते सद्गुरू सांगितलं, कष्ट, कर्तव्यबुद्धीने, कौशल्याने, कल्पकतेने काम जर केलं, पुढलं नंतर सांगतो, हे जर त्यांनी काम केलं तर तो मोठा होऊ शकतो. आता मी तुला आणखी उदाहरण देतो, माझ्या अनुभवातलं उदाहरण देतो. आम्ही जेव्हा सिनियर मॅनेजर झालो ऑफिसमध्ये, तेव्हा आम्हाला पिकअप दिली, कार पिकअप. म्हणजे AC कार आमच्या घरी यायची आणि आम्हाला पिकअप करून घेऊन जायची. पण पिकअप कारमध्ये आम्ही 3 4 सिनियर मॅनेजर असायचे आणि आम्हाला ते घेऊन जायचे, संध्याकाळी आणून पोचवायचे. तर आम्हाला जी पिकअप कार दिली त्याच्यामधला जो ड्रायव्हर होता ना, तो थोडासा नवशिक्या होता. म्हणजे त्याला कॉन्फिडन्स नसायचा चालवताना. तर बाकीचे 3 सिनियर मॅनेजर लगेच कळवून टाका ऑफिसला घ्या, नाही पाहिजे आम्हाला रिस्क आहे वगैरे. आपल्याकडे करुणा असते ना, सद्गुरूने आपल्याला करुणा शिकवली आहे. मी त्यांना म्हटलं थांबा, घाई करू नका, आपला मराठी माणूस आहे, उगीच एकदम काढून टाकायच्या गोष्टी करू नका. मग मी त्याला काय केलं, मी पुढे बसायचो आणि मी त्याला गाईड करायचो प्रत्येक वेळेला. थोडंसं गायडन्स दिलं की काम करतो ना, हळूहळू तो एक्सपर्ट झाला, सगळं झालं. नंतर आम्हाला स्वतःची गाडी दिली कंपनीने, मग तो निघून गेला. पण एक 8-10 वर्षांनी तो माझ्या घरी आला. बघा, 8-10 वर्षांनी तो घरी आला, मस्तपैकी सफारी, व्हाईट सफारी. मी म्हटलं हा कोण? आणि सफारी घालून एकदम पॉश घरी आला माझ्याकडे. तर मी म्हटलं अहो मी तुमचा ड्रायव्हर. हा? मग त्याने मला आठवण करून दिली की तुम्हीच मला शिकवलं ड्रायव्हिंग. मग त्याला एवढी कृतज्ञता होती माझ्याबद्दल, कारण कोणी असतं त्याला काढून टाकलं असतं. आमचे लोक मागचे म्हणत होते काढून टाकायला, मी काढून टाकलं. मी त्याला म्हटलं तुला मी मदत करतो.
तर ती मदत केली त्याला. ते कुठेतरी होतं की ह्या मदतीमुळे मी आज मोठा झालो. आणि त्यांनी काय केलं, त्याने हळूहळू गाडी घेतली लोननी, हळूहळू दुसरी गाडी घेतली लोननी, लोन फेडत गेला आणि आज त्याच्याकडे 2 गाड्या त्यांनी लावल्या होत्या. लग्न केलं, चांगलं केलं, सगळं केलं त्याने. आता तो काय शिकला होता, त्याला ड्रायव्हिंग पण नीट येत नव्हतं. पण जर मनावर घेतलं तर माणूस मोठा होऊ शकतो. आपल्या मंडळामध्ये तुम्हाला माहीत असेल, त्याचं नाव मी विसरलो होतं, कप बशा विकायचं, कप बशा धुवायचा, फुटपाथवर झोपायचं आणि कप बशा धुवायचं रेस्टॉरंटमध्ये जाऊन. आज तो फ्लॅटमध्ये राहतो, एका कंपनीमध्ये डिपार्टमेंटचा हेड आहे, काही शिकलेला नाही. काय झालं, मनावर घेतलं. कष्ट करण्याची तयारी, कष्ट काही करायची तयारी पाहिजे माणसाची. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण आहे ना, हे माझं काम नाही, हे माझं काम नाही, कधी करायचं नाही. ऑफिसमध्ये जे मिळेल ते काम करायला सुरुवात करायची, त्याने तुमचाच फायदा होतो. लोकांना वाटतं हा वेडा आहे, सगळी कामं करतो म्हणून, पण तुम्ही शिकून घेता. आणि जेवढं तुम्ही शिकून घेताना काम करणं, तेवढे तुम्ही इनडिस्पेन्सिबल होता ऑफिसमध्ये. अजून एक उदाहरण देतो, इथे बसलेलं आहे समीर. समीर इथे कुठेतरी बसलाय ना, कुठे असू द्यास ना, कुठेतरी मगाशी त्याला बघितलं होतं. तर त्याच्याकडे एक मुस्लिम मुलगा आहे, काही शिकलेला नाही, पण त्यांनी इंटरेस्ट घेऊन तो त्याचं मीडियाचं ऑफिस आहे, तिथे सगळं इंटरेस्ट घेऊन त्यांनी शिकून घेतलं. एवढं शिकून घेतलं सगळं, त्याला काही नॉलेज नव्हतं कॉम्प्युटरचं, काही इंजिनियर नाही, कोण नाही, पण त्यांनी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि कष्ट करून आज तो तिथे इनडिस्पेन्सिबल झाला आहे त्याच्यासाठी. समीरला तो जर नसेल घर ऑफिसमध्ये तर त्याला जरा कासावीस होतं, कारण कुठलंही काम करायला तयार. सांगायचा मुद्दा काय, त्याचा पगार वाढत गेला. सांगायचा मुद्दा काय की आपल्याला शॉर्टकट घेऊनच वरती व्हायला पाहिजे, किंवा माझ्याकडे अरे इथेच बसल्या, मला लक्ष दुसरीकडे चाललं होतं. म्हणजे शॉर्टकट घेऊनच माणूस मोठा होऊ शकतो असं नाही आहे. कष्ट जर मनापासून केले, कर्तव्यबुद्धीने केले, कृतज्ञतेने केले आणि कौशल्याने केलं. कौशल्य कुठल्याही गोष्टीत चालतं. आता हा कप बशीवाला कप बशी सुंदर धुवायचा, त्यांनी विचारलं, आमचे गोसाई भूषण कुठे गेला, भूषणचे वडील सुनील भालेकर नाव त्याचं. फार जुनी गोष्ट आहे म्हणून मी विसरून गेलो, पण मला आता आठवण झाली. तो सुनील आहे ना, तो एकदा प्रवचनाला आला सद्गुरूंच्या, आणि सद्गुरूंनी लव वर्क आणि ब्लेस ऑल म्हणून सांगितलं. तो म्हणाला काय, मी कसलं लव वर्क करणार, मी तर नुसते भांडी घासतोय आणि कब्बशा धुतोय, मी कसलं लव वर्क करणार. मग तो यांच्या वडिलांकडे गेला आणि त्या गोसावीनी साहेबांनी त्याला सांगितलं, जे करशील ना प्रेमाने कर, जे करशील ते, आणि चांगलं कर, उत्तम. म्हटलं पाहिजे की कब्बशा धुवायच्या ते ह्यानीच. आणि त्यांनी तसं सुरू केलं. तो एवढ्या सुंदर कब्बशा धुवायला लागला, चकचकीत, आणि तो प्रत्येकाला प्रेमाने द्यायला लागला. त्याला कळलं की प्रेमाने द्यायचं म्हणजे काय. मग तो प्रत्येकाला चहा नेऊन द्यायचा. चहा देताना प्रेमाने द्यायचा, एकदम मनापासून त्यांना काहीतरी बोलायचं आणि त्यांना चहा द्यायचा. इतका तो फेमस झाला हळूहळू तिकडे की हा चांगलं काम करणारा नम्र माणूस आणि आपल्याला नेहमी येऊन चांगलं बोलणारा तो फेमस झाला. हळूहळू त्याच्या एमडीनी त्याला आपल्या घरी नेलं. बघा कशी प्रगती होत जाते. माणसांनी जर कौशल्याने आणि मनापासून प्रेमाने काम केलं तर तुम्ही मोठे होतातच. त्यांचा जो एमडी होता त्यांनी त्याला बघितलं आणि त्याला सांगितलं, तू आमच्या घरी राहशील का. त्याच्या घरी म्हणजे तुला एमडी म्हणजे माहीत झालं, त्याला क्वार्टर्स वेगळे, राहायला वेळेला सगळं, आणि त्यांनी घर पण त्याचं एकदम सुंदर करून टाकलं. त्यांच्या घरी सगळं स्वच्छ चकाचक करून टाकलं. आणि मग काय झालं, जेव्हा एमडीनी हे केलं, काय म्हणतात त्याला, त्याचं संपलं आणि तो रिझाईन होऊन चालला होता, तेव्हा त्यांनी एमडीनी त्याला विचारलं, तुला किती पैसे देऊ मी, तू माझ्यासाठी एवढं चांगलं काम केलं, मी तुला किती पैसे देऊ. त्याने उत्तर दिलं, मला पैसे नको, मला या कंपनीत जॉब दे. मग तो बोलला बरं आहे, आणि त्याने त्याला कंपनीमध्ये पिऊनचं की असली काही जॉब दिला. पण त्याच्यानंतर त्याने हळूहळू सगळं शिकून घेतलं, वेल्डिंगचं शिकून घेतलं, हे शिकून घेतलं. असं करत करत तो ऑपरेटर झाला.
असं कळत तो आता हेड ऑफ द सेक्शन झालेला आहे. सांगायचा मुद्दा मला असं म्हणायचे की पुरेशी संपत्ती आपल्याकडे नसेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न लोकांना पडतो. मला विचारतात आम्ही काय करू, ड्रायव्हर मला काय करता येत नाही. ड्रायव्हरच ना सगळं शिकून घे, लक्ष घाल कॉम्प्युटरमध्ये, सगळं येतं. असं कुठलीच गोष्ट अशी कठीण नाही की नाही होऊ शकत. जर लक्ष घातलं आणि प्रेमाने जर लोकांना विचारलं तर लोकंसुद्धा मदत करतात. लोकांना सुद्धा मदत पाहिजेच असते. असं करून करून आपण मोठे होऊ शकतो. मी उदाहरणं दिली तुम्हाला. आपला रवंदर पण ऐकले आलाय काय, अंकुश रवंदर, काय माहित नाही, फुटपाथवर झोपत होते. फुटपाथवर झोपायचा. सद्गुरूंचं ऐकलं, सद्गुरू भाव जपायला सुरुवात केली. सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, काही होऊ शकत. गार्गीचा मुलगा एकदा बोलला तर लहान, त्याला कोणीतरी विचारलं तू घाबरत नाही काय, तर तो काय बोलला, वाय आय शुड फिअर वेन सद्गुरू इज देअर. एवढूसा मुलगा अशी वाक्य बोलतो म्हणजे किती त्यांच्याकडे सद्गुरू भाव आहे. तो आई वडिलांकडे आहे म्हणून त्यांच्याकडे येतो. लक्षात ठेव. तर सांगायचा मतलब काय, त्यांनी सद्गुरू भाव जपला. सद्गुरू माझ्याबरोबर आहे, मी सक्सेसफुल होणारच. आणि मग त्यांनी लव वर्क सुरू केलं. सगळं सांगत बसत नाही तर सगळा वेळ जाईल त्याच्यातच. पण त्यांनी आज त्याच्याकडे 2-2 ऑफिसेस. मुंबईमध्ये ऑफिस होणं का सोपं आहे? 2 ऑफिस, 2 फ्लॅट, 2 गाड्या. काय शिकलाय? काय नाही. 2च कॅपिटल. त्याला विचारलं तुझी कॅपिटल तू कुठून आणलं? कॅपिटल लागतं ना धंद्याला. तो मला माझ्याकडे 2च कॅपिटल होतं. एक म्हणजे प्रार्थना आणि एक सद्गुरू. 2च कॅपिटल माझ्याकडे होतं. त्या 2 कॅपिटलवर त्यांनी आज एवढं मोठं झालं. म्हणून मला सांगायचं काय, मी एवढी उदाहरणं का दिली तुम्हाला, एक लक्षात ठेवायचं की पुरेशी संपत्ती नाही म्हणून रडत बसून, किंवा जो तुम्ही म्हणाल की मी शॉर्टकट घेईन, आणि लोकांना शॉर्टकटच पाहिजे असतं. लवकरात लवकर कसे पैसे मिळतील, मग चोरी कर, हे कर, करप्शन कर, वाईट धंदे कर, हे सगळं करण्याची गरज नसते. स्वतः जर कष्ट केले, कर्तव्य बुद्धीने केले, कल्पकतेने केले आणि कौशल्याने जर काम केलं, सद्गुरूंनी 4 गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा, आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्ही मोठे होऊ शकता. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे